गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू छोट्या ब्लॉग्स. तर आज मी चाललोय कॉलेजला. सकाळी सकाळी उठलोय. झोप तर नाही झाली कारण रात्रीपर्यंत मी एडिटिंग करत बसलो होतो एका ब्लॉगची. तो अपलोड झालाय आपला. तर ते त्यालाच म्हणजे जास्त एडिटिंग नाही केली मी. आणि ह्याच्या पहिल्याचे जे 2 ते 3 ब्लॉग होते ते दादानीच सोडले होते तिकडून. तर म्हणून एडिटिंग बरोबर नव्हती आली. आणि कालची पण मी एडिटिंग बरोबर नाही केली आहे, म्हणजे साधारण तर केली आहे थोडी. तर बघा समोर. आणि म्हणजे साधारण केली आहे, जास्त काही इफेक्ट नाही लावले नाही, त्याच्यात सॉन्ग टाकलं नाही काही. कारण एक तर माझा दिमाग नव्हता झाला, त्यानं मला ब्लॉग पण सोडायचा होता याच्यासाठी. तर आता आपले ब्लॉग चांगले एडिट करत जाईल, म्हणजे ठीकठाक साधारण तरी करत जाईल. तर समोर कंटिन्यू करा. सो गाईज, तर आता मी पोहोचलोय कॉलेजला. तर आता जातो वरती आणि क्लास अटेंड करतो. म्हणजे खूप वेळ झाला आहे क्लासला नाही, क्लास चालू होऊन त्याला. तर आता बघतो की काय होते काय नाही. तर समोर कंटिन्यू करा. पहिले क्लास करतो, मग त्याच्यानंतर भेटतो. तर गाईज, आता आमची क्लास झाली आहे आजची. तर आज पण काही नाही समजलंय मला. आज पण काही नाही समजलंय. तर आता जातो घरी. घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला. एक तर डाऊट समोर आहे, बघा. व्हॉट इज वास्तुशास्त्र? आता बोललो असतो पण ब्लॉग चालू आहे, नंतर बोलू. तर भेटूया डायरेक्ट नंतर. गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू सेकंड डे. तर आता चाललोय कॉलेजला. माझी झोप वगैरे काहीच नाही झाली आहे, पण तरी पण जायचं आहे. वास्तूचे क्लास अटेंड करायचे. तर समोर बघा, झोप तर येत आहे खूप. आणि एक तर वास्तूचे क्लास असा म्हणजे त्याच्यात हिस्ट्री वगैरे आहे, तर एकदम झोप आल्यासारखी होते, पण तरी कसं तरी करावं लागत आहे. तर ऊन आणि व्ह्यू बघा कसा आहे आता. एकदम सही व्ह्यू आहे. आणि जर थोडंसं थंड असतं तर खूप मजा आली असती. मी दुपट्टा याच्यासाठी बांधून चाललोय कारण थोडं स्किन केअर करायचं आहे, डॉक्टरने सांगितलं आहे त्याच्यासाठी. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग आणि बनून राहा ब्लॉगमध्ये. गाईज, तर आता कॉलेजला पोचलोय आम्ही. केस बघा माझे भूत. तर समोर कंटिन्यू करा. आता भेटू लवकर. तर आता भेटू थोड्या वेळात क्लास झाल्यानंतर. तर समोर बघा. सो गाईज, तर हा मी कंबाईन ब्लॉग बनवला, एका दिवसाचा थोडाच बनवला आणि आजचा पण थोडाच बनवला आहे. कारण म्हणजे मी खूप कामात होतो त्या टाईमला, याच्यासाठी मी ब्लॉग नाही बनवला. आणि त्या थोड्या पर्सनल गोष्टी होत्या, याच्यासाठी मी ते शूट नाही केलं, नाहीतर मी केलं असतं. आणि आता सांगायचं तर होतं पण सांगत नाही एक गोष्ट, तर डायरेक्ट दिसेलच एका वर्षाने. तर समोर बनून राहा ब्लॉगमध्ये. तर गाईज, म्हणजे तुम्हाला आता थोडं एक मोटिवेशन देतो. कारण जर मी तुम्हाला मोटिवेशन देईल तर माझं डोकं पण, माझा माइंडसेट पण तसाच होईल आहे म्हणा. पण अजून जर मी देईल तर अजून वाढेल. तर बघा, आता समजा, तर जाऊ द्या ते बाकीचं मोटिवेशन वगैरे सोडा. मी माझी स्टोरी सांगतो की मी कसा होतो. का मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं ना की माझं डोकं थकलं आहे. म्हणजे एक मी 12th कसा होतो आणि एका वर्षात किती चेंज झालं, हे मी आता माझी तुम्हाला स्टोरी सांगतो. तर मी म्हणजे आता आवाज येत आहे का? आवाज येत आहे ना तुम्हाला? कारण वाराधून आणि म्हणजे पाणी याचे चान्सेस आहे. तर आवाज, आय होप तुम्हाला आवाज येतच असेल, म्हणजे येतच असेल, तेवढी वाराधून नाही आहे, नॉर्मली आहे. तर तुम्हाला सांगतोय माझी स्टोरी. तर माझी स्टोरी अशी होती, मी 10वीपर्यंत ठीकठाक होतो, म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट जसे असतात तसे. 10वीपर्यंत मी ठीकठाक होतो. मग त्याच्यानंतर मला थोडे कमी पर्सेंटेज भेटले कारण मी जास्त लक्ष नाही दिलं. म्हणजे अभ्यासाकडे जास्त लक्ष नाही दिलं. मला माहीत आहे की मी हुशार होतो, पण मी जास्त अभ्यासाकडे लक्ष नाही दिलं. कारण त्यावेळेस माइंडसेट असा होता की नाही बा, आपल्याला बस साधं ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे आणि बिझनेस करायचा आहे आपला, जो आपल्या घरी बिझनेस आहे त्याला वाढवायचा आहे, असा माइंडसेट होता बस. मग त्याच्यानंतर मी 11th आणि 12th आर्ट्समध्ये गेला. आता डायरेक्ट सांगतो मी माझी स्टोरी.
आर्ट्समध्ये केलं तर त्याच्यात म्हणजे आता आर्ट्स तर तुम्हाला माहीतच आहे. आणि मी नागपूरला नाही केलं कारण थोडेसे घरचे इश्यूज आणि होते थोडे काही पर्सनल, तर त्याच्यासाठी मी नागपूरला नाही केलं आणि मी केलं उमरेडला. तर उमरेडला केलं तर त्या 2 वर्षात म्हणजे एवढा बिघडलो होतो मी, म्हणजे शौक सोडून दुसरं काही. शौक म्हणजे दारू खरा सिगरेट हे सोडून ना हे काहीच नाही केलं मी. बस म्हणजे कॉलेजला जाणं नाही, घरी राहणं, क्रिकेट खेळणं, फक्त मोबाईल बघणं आणि झोपणं, खाणं वगैरे. ना घरचे काम केले 2 वर्षात, ना बाहेरचे कोणते काम केले मी, ना असं डोक्यात ठरवलं होतं की आपल्याला समोर हे करायचं आहे. हे बस एकच होतं तेव्हा 11th आणि 12thमध्ये माइंडसेट असा होता की बस आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे, म्हणजे नॅशनल लेवलवर. ते मग त्याच्यानंतर यूट्यूब पण चालू ठेवलं थोडं, तेवढं तर नाही सोडले, पण आता मी सोडत आहो इकडे आल्यानंतर. तर मग त्याच्यानंतर माझ्याकडे 2 ऑप्शन होते. एक तर बीवोक होता आणि एक होतं इंटेरियर डिझाईन. तर आणि इंटेरियर डिझाईनची फी खूप म्हणजे जास्त आहे, माझ्या मानाने जास्त होती. कारण मी म्हणजे आता असं नाही की पैसे नाही देऊ शकत, घरचे पैसे देऊ शकते आरामात, पण याच्यासाठी की मी असं ठरवलं होतं की मला पैसे देईल का बा घरचे, कारण त्याची 1 लाख फीज होती इंटेरियर डिझाईनची, आता पण आहे. तर म्हणजे 1 लाख फीज होती आणि माझा एक तर बिहेवियर तसा घरच्यांसोबत चांगलं बोलला नाही. तर मी पप्पाला म्हटलं की इंटेरियर डिझाईन करू का, 1 लाख म्हणत आहे. तर माझ्या घरचे बोलले की कर. तर मग तेच एक अपॉर्च्युनिटी होती माझ्याकडे की काहीतरी करून दाखवायचं आहे बा. तर म्हणजे खूप काय केलं मी या 1 वर्षात, खूप बदललो मी, म्हणजे खूप म्हणजे डोक्याला ताण दिला आणि खूप कामं वगैरे केले आहे. अच्छा, म्हणजे खूप चेंज झालो मी. म्हणजे आता इंटेरियरचं पण पूर्ण येते, म्हणजे सगळं आता म्हणजे जसं राहायला पाहिजे मी तसं आहो आता. खूप चेंज झालो आहे. आणि आता तर मी 1 वर्ष क्रिकेट नाही खेळलो आहे, फक्त 2-3 वेळाच खेळलो आहे, जेव्हा मी गावाला गेलो आहे तेव्हा. आणि बाकी तर अशी होती माझी स्टोरी. आणि समोर तर आता आपल्याला ग्रो करायचंच आहे, तर नक्की ग्रो करू. आणि तुम्ही पण असा माइंडसेट बनवा की आपल्याला समोर जाऊन काम करायचं आहे. आणि माझा आता असा माइंडसेट आहे की स्वतःसाठी काम, म्हणजे स्वतःचं काम करायचं आहे, स्वतःसाठी बिझी राहायचं आहे. म्हणजे तसं नाही म्हणता मी की मला दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं नाही. आता ते गोष्ट वेगळी आहे की इंटर्नशिप वगैरे करील तर ते दुसऱ्याच्या हाताखालीच काम येईल, पण ते एक्सपिरियन्ससाठी करावं लागते. कारण जेव्हापर्यंत मला एक्सपिरियन्स नाही येईल तेव्हापर्यंत मी त्या फील्डमध्ये उतरू नाही शकणार. आणि एक गोष्ट मी याच्यासाठी ब्लॉगिंग पण करत आहो आणि इंटेरियर डिझाईन पण करत आहो. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जर समजा आता जर मी ब्लॉगिंग केली, मी व्हायरल पण झालो, खूप पैसे पण कमवत आहो, 1 करोड 2 करोड महिन्याचे किंवा जास्त त्याच्यापेक्षा समजा. मग त्याच्यानंतर जर यूट्यूब माझा बंद तर नाही होत यूट्यूब, पण समजा की काही वर्षानंतर तर म्हणजे आता 40 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर दुसरा एक ब्लॉगर येईल किंवा म्हणजे किंवा मी लोकांना नाही आवडणार, असं तसं प्रॉब्लेम येतातच ते. आणि माझ्यापेक्षा बेटर येईल किंवा आता टॉपचा ब्लॉगर म्हणजे सौरव जोशी, तर त्याच्यापेक्षा बी एक म्हणजे त्याच्यापेक्षा पण चांगला ब्लॉगर येईल, त्याच्यापेक्षा पण ब्लॉगिंग करेल, त्याच्यापेक्षा पण त्याला ऑडियन्स जास्त भेटेल, असं येईलच. कारण असं दुनियात कोणीच नाही की त्याच्यापेक्षा बेटर भेटत नाही, तर त्याच्यापेक्षा बेटर पण येईल. तर आता असा एक बॅकअप पाहिजे आपल्यापाशी. जर आपला यूट्यूब पण बंद झालं तरी मी म्हणजे जसा आहो तसाच राहील, म्हणजे त्याच्यातून काही लॉस नाही होणार, नाही प्रॉफिट होणार. म्हणून हे 2 पण असे चालू द्या तुम्ही. आणि खूप पटर केली पण आहे ब्लॉगमध्ये. शायद हा मोटिवेशनल ब्लॉग होऊ शकते, शायद. आणि मग त्याच्यानंतर असं व्हायला लागलं आणि आता तर चांगलीच लाईफ आहे माझी. खूप मजा वगैरे केली, तुम्ही तर ब्लॉग बघितलेच असेल. म्हणजे मजा येते कॉलेजमध्ये खूप. तर तुम्ही
तुम्हाला हे म्हणत होतो मी एक गोष्ट, की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर नाही याल, जोपर्यंत मम्मी पप्पाला सोडाल नाही, तोपर्यंत तुम्हाला अक्कल येणार नाही, हे गॅरंटीसोबत मी लिहून देतो. तुम्ही बघा की आता गावात आहात, तुम्ही अपडाऊन पण करत आहात नागपूरला किंवा इतर शहरात अपडाऊन करत आहात म्हणजे गावावरून, तर तुमचा माइंडसेट तसाच राहील गावाकडला. पण जेव्हा तुम्ही शहरात याल, 4 गोष्टी शिकाल, म्हणजे 4 गोष्टी दुसऱ्याकडून शिकाल किंवा स्वतः शिकाल, स्वतः ऑब्झर्व कराल बाकीच्या गोष्टी, तेव्हा शिकाल तुम्ही. तर ह्या गोष्टी बाहेर गेल्यावर शिकायला मिळते. आणि जसं जसं तुम्ही जेवढे शहर किंवा जेवढे काही ठिकाण असतील तेवढे एक्सप्लोअर कराल, तर तेवढा एक्सपिरियन्स येते आपल्याला आणि तेवढं नॉलेज येते त्या लेवलचं. तर आता मला पण म्हणजे एक्सप्लोअर करायचे खूप, पण सध्या तर नाही सध्या, कारण माझं वय थोडं कमी आहे, म्हणजे 18+ तर आहोत, त्याच्यासाठी नाही. पण फिरण्याच्या बाबतीत थोडं वय कमी आहे माझं, याच्यासाठी म्हणून थोडं 1 वर्ष गॅप देतो. मग त्याच्यानंतर मला फिरायचंच आहे. फिरील हे पक्का आहे, एकटा फिरील पण फिरील. आणि माइंडसेट असा बनवा की टॉपला गेलोच पाहिजे. आणि आता मी काल एक तुम्हाला हे केलं होतं का म्हणते, तुम्हाला एक गोष्ट विचारली होती की मी ब्लॉग हिंदीमध्ये बनवू की मराठीत बनवू, तर तुम्ही काही कमेंट केली नाही, पण तरी करा. पण मी मराठी भाषेला समोर वाढवेल, मला मराठीतच ब्लॉग बनवायचे आणि मी मराठीमध्येच कम्फर्टेबल आहो, आणि मी आखरीपर्यंत मराठीमध्येच ब्लॉग बनवेल. जर हिंदीत बनवला समजा, तर हिंदीत पण बनवू आणि मराठीत पण बनवू, 2 पण भाषेत बनवू. असं नाही की हिंदीत नाही बनवता, पण हिंदीत आणि मराठीत पण बनवू. तर खूप झालं भाषण आता. जेव्हा जसा म्हणजे मला गोष्टी सांगाव्याशी वाटेल किंवा काय होईल तसं मी तुम्हाला गोष्टी सांगेल. तर समोर बनून राहा ब्लॉगमध्ये आणि असाच सपोर्ट करा. तर चांगला सपोर्ट करा गाईज. आपल्याला खूप वर जायचं आहे, जेवढं मी सोचत आहोत त्याच्या वर जायचं आहे. या वर्षी जेवढा माझा टार्गेट आहे यावर्षीचा, त्याच्या वर नेऊन दाखवा, मग मी तुम्हाला मानीन. आणि बघा समोर. तर गाईज आता डायरेक्ट भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. खूप झाला भाषण आजच्यासाठी एवढंच. तर डायरेक्ट भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.